नमस्कार. अनेकदा पालक तक्रार करतात, की मुलगा-मुलगी अभ्यासात मागे आहेत, प्रगती मंदावली आहे, मनासारखी प्रगती नाही. तर अशा वेळी कारणं तर वेगवेगळी असू शकतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे तर कारण नाही ना, हे तपासून घ्या. मुलगा-मुलगी अभ्यासाला बसताना शक्यतो तुमच्या वास्तूच्या पूर्व भागात किंवा उत्तर भागात किंवा ईशान्य भागात बसलेली असावीत. त्या दिशेला तोंड करून बसलेले असावेत. मागे काहीतरी कडक भिंत किंवा खुर्चीची पाठ असावी, असं वास्तुशास्त्र सुचवतं. पूर्व, उत्तर, ईशान्य या दिशांचं महत्त्व काय आहे? तर ह्या दिशा मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रदान करणाऱ्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्याबरोबर उत्साह आणि मानसिक शक्ती मिळत असते. तिथून स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असतो. म्हणून ही दिशा अभ्यासासाठी वास्तुतज्ञांनी मूळ प्राचीन वास्तुतज्ञांनी सुचवलेली आहे. आपण हा प्रयोग करून पहा आणि चांगले अनुभव घ्या. हरिओम.